देशातील मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीबाबत एक मोठा अहवाल समोर आला आहे. कोणत्या मुख्यमंत्र्यांकडे तब्बल 1400 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती आहे? कोणत्या मुख्यमंत्र्यांची संपत्ती फक्त 55 लाख रुपये आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या यादीत नेमक्या कोणत्या स्थानावर आहेत? आणि देशातील सर्व 31 मुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स अर्थात ADRच्या अहवालानुसार समोर आली आहेत. पण या अहवालात नेमकं काय म्हटलं आहे? कोणते मुख्यमंत्री सर्वात श्रीमंत ठरले? कोणाकडे सर्वात कमी संपत्ती आहे? आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपत्तीबाबत काय माहिती समोर आली आहे? चला तर मग पाहूया नेमकं घडलंय काय. नमस्कार, आपण पाहत आहात सत्ता मंच आणि मी आहे तन्वी. देशातील लोकप्रतिनिधींच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करणाऱ्या असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स अर्थात ADR या संस्थेने देशातील सर्व 31 मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती तब्बल 3660 कोटी रुपये असून एका मुख्यमंत्र्यांची सरासरी संपत्ती 118.7 कोटी रुपये इतकी आहे. या आकडेवारीमुळे देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक स्थितीबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. अहवालानुसार कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्या नावावर तब्बल 1413.80 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. अनेक उद्योग, स्थावर मालमत्ता आणि विविध गुंतवणुकांमुळे ते यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री N चंद्राबाबू नायडू आहेत. त्यांच्या नावावर 931.83 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर तमिळनाडूचे मुख्यमंत्री C जोसेफ विजय असून त्यांची संपत्ती 648.85 कोटी रुपये असल्याचं अहवालात म्हटलं आहे. विशेष म्हणजे वार्षिक उत्पन्नाच्या बाबतीतही C जोसेफ विजय हे देशात अव्वल ठरले असून त्यांचं वार्षिक उत्पन्न 184.53 कोटी रुपये असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. चौथ्या क्रमांकावर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आहेत. त्यांची एकूण संपत्ती 332.56 कोटी रुपये असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. यावरून देशातील काही मुख्यमंत्र्यांकडे शेकडो कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं स्पष्ट होतं. दुसरीकडे सर्वात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्र्यांची यादी देखील या अहवालात देण्यात आली आहे. या यादीत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या नावावर केवळ 55.24 लाख रुपयांची संपत्ती असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी आहेत. त्यांच्या नावावर 85.87 लाख रुपयांची संपत्ती आहे. त्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची संपत्ती 1.46 कोटी रुपये, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची 1.54 कोटी रुपये, तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची 1.97 कोटी रुपये असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही या अहवालात माहिती देण्यात आली आहे. त्यांच्याकडे 13.27 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे देशातील अनेक मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत त्यांची संपत्ती मध्यम श्रेणीत असल्याचं दिसून येतं. याशिवाय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे 42.4 कोटी रुपये, तर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्याकडे 35.16 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. उर्वरित 21 मुख्यमंत्र्यांची संपत्ती 2 कोटी ते 42 कोटी रुपयांदरम्यान असल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. या अहवालामुळे पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या संपत्तीवर चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रांमधील माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या या आकडेवारीमुळे विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक स्थितीचं तुलनात्मक चित्र समोर आलं आहे. मात्र ही आकडेवारी त्यांची निवडणूक प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेल्या मालमत्ता आणि दायित्वांवर आधारित असल्याचं लक्षात घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. या संपूर्ण अहवालातून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली गोष्ट, कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार हे तब्बल 1413.80 कोटी रुपयांच्या संपत्तीसह देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरले आहेत.
दुसरी गोष्ट, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे 55.24 लाख रुपयांच्या संपत्तीसह सर्वात कमी संपत्ती असलेले मुख्यमंत्री असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. तिसरी गोष्ट, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 13.27 कोटी रुपयांची संपत्ती असून देशातील सर्व 31 मुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती 3,660 कोटी रुपये असल्याचं ADRच्या अहवालातून समोर आलं आहे. या अहवालाबद्दल तुमचं काय मत आहे? मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या संपत्तीबाबत अधिक पारदर्शकता असावी असं तुम्हाला वाटतं का? आणि लोकप्रतिनिधींच्या संपत्तीची नियमित तपासणी व्हायला हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता म्हणजे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.